धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आलेला आहे। तांत्रिक त्रुटीच्या कारणावरून शरयू भावसार यांचा अर्ज बाद ठरवल्यानं भाजपच्या नयन कुवर रावल बिनविरोध निवडून आलेले आहेत। यावरून आता भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका करण्यात येते आहे। ही लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। या ठिकाणी ही लोकशाहीची थट्टा आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा हा अपमान आहे। तर आम्ही या ठिकाणी जो संघर्ष करतोय, बऱ्याच लोकांना वाटतंय की बुवा देशमुख नाना गट आणि जयकुमार भाऊ गट एकत्र झालाय म्हणजे तो कोणीच नाही, तरी पण आम्ही या ठिकाणी लढा उभा केलेला आहे। आणि या ठिकाणी शरयू भावसार यांचा जो अर्ज बाद केलेला आहे तो अन्यायकारक आहे आणि त्यासाठी न्यायालयामध्ये लढाई लढली जाईल। गल्ली तर दिल्ली भाजपाने हुकुमशाही चालू केलेली हे याच्यावरून सिद्ध होतं। उमेदवार पळवणं किंवा मॅनेज करणं किंवा काही ना काही अधिकाऱ्यांना धरून फॉर्म उडवणं